जालन्यामध्ये व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 5 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। 2 दिवसांपूर्वी जुना मोंढा परिसरामध्ये व्यापाऱ्याला अडवून 12 लाखांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली होती। त्यानंतर सदर बाजार ह्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी 5 जणांना अटक केली आहे। गोपाल गायकवाड, सुनील पवार, सुमित उर्फ ओम डुरे, कैलास गायकवाड आणि सचिन जाधव असं अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत। ह्या आरोपींकडून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मला सांगा की जुन्या मार्केटचं जे प्रकरण आहे नेमकं काय आहे, किती आरोपी लागले? 27 तारीखला जुन्या मार्केट येथे एका एजेड व्यापारीला काही 2 मोटरसायकलवर काही आरोपी आले आणि त्याला ढकलून पैशाचा त्याच्याकडे बॅग होता ते घेऊन गेले अशा प्रकार घडला होता। लगेच त्याच्यामध्ये आपली सर्व यंत्रणा झाली होती, ते आराने आपण एफर्ट केला होता। तर त्याच्यामध्ये पूर्ण ब्रेक थ्रू भेटून 5 आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटलेली आहे। सगळे आरोपी लोकल जालन्याचेच राहणारे आहे आणि पैशासाठी त्यांनी हा वारदात केली होती असा निष्पन्न झालेला आहे। त्यामध्ये 5 आरोपी अटक झाले आहे। त्यामध्ये गोपाल गायकवाड हा मेन आहे त्याच्यामध्ये, तसेच सुनील महादू पवार हे 2 मानदेऊलगाव राजाचे राहणारे आहे आणि त्याच्यासोबत त्यांना अगोदर अटक केला आणि पूछताछ नंतर अजून 3 आरोपी, ज्यामध्ये सुमित उर्फ ओम दुरे, कैलाश उर्फ कॉलेज राजू गायकवाड आणि सचिन जाधव असे 3 एकूण 5 आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे। आतापर्यंत 5 लाखाचा कॅश जो ते घेऊन गेले होते, तसेच मोटरसायकल आणि इतर साहित्य पकडून 6,30,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे। त्याची पोलीस कस्टडी पोलिसांनी घेतलेली आहे आणि आता पुढे त्याची चौकशी करून इतर कोणी इन्व्हॉल्ड आहे का, तसेच अजून काय मुद्देमाल रिकव्हरी होऊ शकतो त्यासाठी प्रयत्न सुरू आहे। रक्कम किती गेली होती? फिर्यादप्रमाणे अंदाजा 12 लाखा जवळपास रक्कम गेली आहे।